ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। नमस्कार मंडळी, आपण 18व्या अध्यायामध्ये आहोत. तुम्ही मामा दांडेकरांचा गोषवारा वाचलेलाच आहे. मी पुण्याला गेल्यावर मी हे लिहून काढलं, म्हणजे जे काय आपल्याला बोलायचं होतं असते, पण दुर्दैवाने त्याच्यानंतर मला यायला झालं नाही याच्यावरती. आणि मग मी तुम्ही जर का ते सगळं वाचलेलं असेल तर हा फक्त माझा एक काय म्हणायचं दृष्टिकोन आहे त्याच्याकडे बघण्याचा. ते मी वाचू शकते किंवा आपण पुढे जाऊ शकतो. म्हणजे जर का तुम्हाला जास्त वेळ घालवायचा नसेल तर मला एक 10 मिनिटं तरी लागतील ते वाचायला. तर मला वाटतं वाचलेलं चांगलं, आत्ता वाचलेलं चांगलं. चालेल ना? माझ्या बरं चालेल, मी कारण आता आणि ते वाचून सुद्धा 2 आठवडे होऊन गेले ना, सो वाचूया आपण, म्हणजे इट विल बी फ्रेश अगेन. तर चला मी वाचते आता. तर या अध्यायावरती मी जे लिहिलं, आणि तुम्हाला माहिती आहे मी दर गुरुवारी जे आर्टिकल लिहिते त्याच्या दृष्टिकोनातून पण मी हे लिहिलेलं होतं. तर थोडंसं काय म्हणायचं लेख लिहितो तशा प्रकारचं हे लिहिलेलं आहे आणि तसंच वाचते मी. तर अध्याय 18 म्हणजे त्याचं शीर्षक असं मी दिलंय 18वा अध्याय, आणि त्याचं नाव मी घेतलंय की 18वो अध्यायो नोहे, हे एकाध्यायी गीताची आहे. तर ते स्वामी म्हणजे माऊलींचं ते आहे, ते वाक्य मी तसं घेतलंय ॲज अ शीर्षक म्हणून तसं घेतलंय. तर आपल्याकडे ग्रंथांमध्ये ग्रंथ लिखाणाच्या काही पद्धती असतात. त्याच्यामधली एक जी पद्धत असते त्याच्यामध्ये पहिल्या अध्यायात किंवा पहिल्या भागामध्ये साधारणपणे आपण त्या अध्यायात काय सांगणार आहे ते सांगितलं जातं, आणि त्या भागाला संक्षेप विस्ताराभ्य काय म्हणायचं बोधनम असं म्हणतात. संक्षेप विस्तारभ्यम बोधनम असं त्याला म्हणतात. आणि त्या पद्धतीमध्ये पहिल्या भागात ते लिहायचं आणि शेवटचा अध्याय किंवा शेवट जो म्हणजे समारोप जो असतो त्या समारोपाच्या ठिकाणी अध्यायामध्ये जे काय असेल त्याची उजळणी असते, तर त्या भागाला उपसंहार म्हणतात.
तर ही जी पद्धत आहे ही पद्धत ज्ञानेश्वरांनी या ज्ञानेश्वरीमध्ये वापरलेली आहे. आपण पहिल्या अध्यायामध्ये पाहिलेलं होतं की त्यांनी अ, वेदापासून सुरुवात करून वेद कसे झाले, मग गीता कशी आली, आणि त्याच्यानंतर व्यासांना त्यांनी नमस्कार केलाय, आणि मग बाकीचं सगळं लिहिलेलं आहे. तर तिथे त्यांनी आपल्याला साधारण सांगितलं की हा जो ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आहे तो अशा प्रकारे राहणार आहे. आणि आता हा 18वा अध्याय आहे. त्या 18व्या अध्यायामध्ये त्यांनी उपसंहार ज्याला म्हणतो त्या पद्धतीने हा अध्याय लिहिलेला आहे. आणि ही संस्कृत ग्रंथांची जी पद्धत आहे ती माऊलींनी अतिशय सुंदर पद्धतीने इथे वापरलेली आहे. तर या अध्यायाबद्दल सांगायचं तर स्वामी परमार्थानंद, मी ज्यांना भेटायला गेले होते ते गृहस्थ, त्यांनी आपल्या गीतेमध्ये असं लिहिलंय की 18वा अध्याय म्हणजे त्रयांचे त्रय आहे. त्रयांचं त्रय असं त्यांनी म्हटलंय. आता म्हणजे काय, तर याच्यामध्ये 3 त्रयी आहेत, आणि त्या त्रयी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे काय म्हणतात, समुदाय त्यांना आपल्याला दाखवायचे. पहिलं म्हणजे पहिली त्रयी अशी की आपण जी नेहमी गीतेमध्ये बघतो की तत्त्वम असी, हे जे महावाक्य आहे त्याच्यावर आधारित 6 अध्याय आहेत. अशा पहिली त्रयी आहे. आणि त्याच याच्यामध्ये माऊली असं म्हणतात की मी जे शीर्षक दिलंय ना ते, की हा 18वा अध्याय म्हणजे त्याचं सार आहे. म्हणजे जे काय आपण तत्व असे जे म्हटलं त्याचं सार 18व्या अध्यायात आहे. आणि म्हणून माऊली म्हणतात की हा 18वं अध्ययन आहे. हे एकाध्यायी गीताची आहे, जी वासरूची गायत दुहे तै वेळू कायसा. आपण जेव्हा शिकू तेव्हा मग त्याचं स्पष्टीकरण सांगेन, पण असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर हा त्या दृष्टीने हा अध्याय खूप महत्वाचा आहे. दुसरी त्रयी म्हणजे विषयांची. या अध्यायामध्ये 3 विषय आहेत: कर्मयोग, ज्ञानयोग आणि उपासना. असे 3 विषय या अध्यायामध्ये आहेत. आणि अर्थातच ते 3 विषय गीतेमध्ये होते. तिसरी त्रयी म्हणजे अ, घटक त्रयी. म्हणजे गीतेमध्ये आपण काय शिकायला पाहिजे असं जेव्हा आपण म्हणतो तर त्याचे 3 भाग आहेत. एक म्हणजे प्रयत्न. तर प्रयत्न कसा करायचा? अ, ईश्वरार्पण बुद्धीने करायचा. आणि ईश्वरार्पण बुद्धीने केलेलं कर्म प्रयत्नामध्ये जातं. नंतर दुसरं म्हणजे ही जी प्रयत्नाने आपण जे करतो आहे त्याचं जे काही यश मिळेल, फळ मिळेल, ते प्रसाद बुद्धीने आपण स्वीकारायचं, हे दुसरं. आणि तिसरं म्हणजे आपण जेव्हा हे सगळं करतो तेव्हा मनुष्याच्या वृत्ती, आणि त्याच्यामध्ये आपण शिकलो की दैवासुर वृत्ती ज्या आपण शिकलो आहोत त्या लक्षात ठेवून आपण हे सगळं करायला पाहिजे. मला हा भाग खूप आवडला की गीतेमध्ये आपल्याला नक्की काय शिकायचं आहे. तर आपल्याला अ, एक कुठलाही प्रयत्न आपण करतोय तर तो ईश्वर अर्पण बुद्धीने करायचा, प्रसाद बुद्धीने त्याचं फळ घ्यायचं. आणि हे सगळं करताना दैवासुर वृत्ती मनात ठेवायच्या. आपल्याला असुर वृत्तीकडे जायचं नाही, दैवाच्या वृत्तीकडे जायचं आहे, ते पण आपण लक्षात ठेवायचं. अशी त्याची तिसरी त्रयी आहे. तर हे सांगितल्यानंतर मग या तिन्ही त्रयींचा किंवा या सर्वाचा गोषवारा जो आहे तो गोषवारा आपल्याला 18व्या अध्यायात मिळणार आहे. आणि हा अध्याय खूप मोठा आहे. 1890 नाही, 1810 एवढ्या ओव्या तिथे आहेत. आणि 18व्या आतापर्यंत आपण जे अध्याय शिकलो त्याच्यापैकी 16 अध्यायांची उजळणी आहे. म्हणजे सुरुवातीला म्हटलं तसं त्याची उजळणी आहे. आणि त्याच्यानंतर काही खूप महत्वाचे विचार याच्यामध्ये मांडलेले आहेत. म्हणून मला वाटतं की हा अध्याय वाचताना आपण गीता का शिकतोय हे नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे. अर्थातच आता दांडेकरांचं मी आता पाहिलं तर जरा लहान आहे ते सारांश. पण सुरुवातीला जेव्हा माझी गीता होती त्याच्यामध्ये मामा दांडेकरांनी सारांशाला 10 पानं दिलेली होती.
इतका सारांश त्यांनी लिहिलेला होता. याचा अर्थ इथे एवढं मोठं ज्ञान आहे असं मला वाटतं. तर सुरुवातीच्या अध्यायाचे सर्व नेहमीप्रमाणे गुरुस्तवनाने झालेले आहे. तर हे गुरुस्तवन करताना ज्ञानेश्वरांना आपल्या गुरुमध्ये अद्वैताचा आपला जो ब्रह्म आहे तो ब्रह्म त्यांना दिसतोय. आणि ते जे सगळं वर्णन आहे अतिशय सुंदर, म्हणजे रसाळ आहे आणि संस्कृत प्रचार असं सगळं आहे ते. ते पण जी भाषा अतिशय सुंदर आहे. तर म्हणजे आपण म्हणतो ना की सगळ्या गोष्टीच्या कळसाला जायला पाहिजे, तसं माऊलींच्या भाषेचं सौंदर्य सुद्धा इथे कळसाला गेलं आहे असं मला वाटतं. अम, सुरुवातीलाच तुम्ही जेव्हा आता आपण ओव्या वाचू त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की अनुप्रास कसा बघा. कळीत काळ कौस सॉरी कळीत काळ कौतूहल कलातीत असं आपल्या गुरुचं वर्णन करतात. ते आपण जेव्हा शब्द बघू तेव्हा लक्षात येईल तुमच्या. दुसरं चलित चित्त पान तंदुल असे संस्कृत शब्द पण अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी आपल्या गुरुसाठी वापरलेले आहेत. तर आणि मग त्याच्या मध्येच माऊली काय सांगतात, तुम्हाला असं वाटत असेल मी सारखं आपला गुरुवर्ण का करतो हे, तर त्याचं कारण त्यांनी इथे दिलंय. ते म्हणतात की ते ते जेथ मी स्मरे, ते जेथ मी स्मरे तिथे मी पण मी विसरे. किती महत्वाचा उच्चार म्हणजे विचार आहे इथे की मी गुरुचं वर्णन अशासाठी करतो की माझ्यातला मीपणा तिथे नाही सावतो. म्हणजे मी का आता लिहितो ना हे सगळं माझ्या माऊलीमुळे लिहितोय, किंवा आता याच्यामध्ये ते आपल्या माऊलीला परब्रह्म रूप असं म्हणतात. परब्रह्म रूप म्हटल्यानंतर त्यांचं जे काय कर्तव्य आहे ते सगळं बाजूला टाकून त्यांचा संतपण आपल्याला दिसतोय ज्ञानेश्वर माऊलींचा. म्हणून मला हे त्यांचं जे गुरुचं वर्णन आहे ते पण मला अतिशय तेवढ्यासाठी आवडतं. आता हा अध्याय जो आहे तो कळस अध्याय आहे. तर एक छान अतिशय सुंदर असं सांग रूपक असे ते आलंय. सांग रूपक म्हणजे काय, एक आहे मग त्याच्यावरती आधारित दुसरं रूपक, त्याच्या आधारित तिसरा रूप असं जे करतात त्याला सांग रूपक म्हणतात. तर रूपकांचं एक रिंगणच तिथे त्यांच्या तिथे दिसतं आपल्याला. तर माऊलीने काय कल्पना केली आहे की एका पूर्ण मंदिराची कल्पना केलेली आहे. तर ते म्हणतात की वेदरत्नांच्या डोंगरामध्ये उपनिषदांचं एक पठार होतं, ही दुसरी उपमा. त्याच्यानंतर त्या पठारातून उत्तम रत्न काढून शिल्पकार, आपले जे शिल्पकार आहे आता वेद व्यास यांनी गीता मंदिर बनलंय. उपनिषदातले सगळे रत्न काढून गीतेचं मंदिर बांधलं आहे. आणि मग त्याच्यामध्ये ते म्हणतात धर्म धर्म अर्थ आणि काम याचा सगळं एकत्र करून त्याचा चुरा निघाला. त्याच्यापासून त्यांनी महाभारताचं कोट बांधला शेवट बाहेरचा. म्हणजे महाभारत बाहेर आहे त्याचा कोट बांधला. त्याच्यानंतर या मंदिराचा पाया कशाचा आहे तर आत्मज्ञान हा पाया आहे. आणि त्या आत्मज्ञानावरती 15 अध्यायापर्यंत सगळी बांधणी झाली आहे. 15वा अध्याय म्हणजे मंदिराची जशी गच्ची असते ना ती गच्ची आहे. आणि त्याच्यानंतर 16वा अध्याय आहे तो त्या गच्चीभोवती म्हणजे गळ्याभोवती जो डेरा असतो, तुमच्या लक्षात येईल की मंदिराची कल्पना केली तर वरती एक डेरा असतो, तो डेरा म्हणजे 16वा अध्याय. आणि नंतर कळसाची जी बैठक असते ती म्हणजे 17वा अध्याय. आणि त्याच्यावरचा कळस म्हणजे 18वा अध्याय. अशी इतकी सुंदर कल्पना त्याच्यामध्ये आहे. आणि मग अशी गीता श्रवणाने आपल्याला अर्थज्ञान होतं. म्हणजे आपल्याला हे आपण जे शिकतोय आता त्याच्यामध्ये आपल्याला गीतेत काय लिहिलं याचं अर्थज्ञान होतं. किती सुंदर लिहिलंय बघा ते. आणि जर का तुम्ही याची आवर्तनं सतत केले अर्थज्ञान घेऊन तर तुम्हाला मोक्ष मिळू शकतो असं माऊलींनी आपल्यासाठी लिहून ठेवलंय.
तर याच्यानंतर प्रत्येक अध्यायाच्या सारांश रूपाने प्रत्येक अध्यायाबद्दल ते बोलतात की या अध्यायात हे आहे, त्या अध्यायात हे आहे. नंतर 17व्या अध्यायाचा गोषवारा झाल्यावर ते म्हणतात की अं, ते म्हणतात की अर्जुनाला असं वाटत होतं की ब्रह्माशिवाय केलेलं सगळं काम अगदी व्यर्थ असतं. आणि मग त्याला वाटतं की आपण हे सगळे कामं करतोय आणि त्याच्यामध्ये जर का आपली अं, आपण जे म्हटलं होतं ईश्वर भावना ती जर का नसेल तर या कामाला काही अर्थच नाही, ते सगळं न्यून्य होईल. म्हणून त्याला असं वाटतं की मग कशाला करायचं काम, आणि मग त्याच्यापेक्षा आपण चांगला संन्यास घ्या. बेसिकली त्याची तीच आयडिया असते की युद्ध करायला नको म्हणून त्याला संन्यास हवा असतो अर्जुनाला. तर मग आता तो आपल्या भगवंतांना प्रश्न करतोय की कर्म आणि सॉरी संन्यास आणि त्याग याच्यामधला काय फरक आहे, असा प्रश्न आहे त्याचा. त्याग आणि संन्यास याच्यामध्ये काय फरक आहे, हा प्रश्न त्यांनी 17व्या अध्यायामध्ये विचारलाय. आणि अशा प्रकारे त्यांनी 17व्या अध्यायाची आणि 18व्या अध्यायाची सांगड घातलेली आहे. अर्थातच मूळ गीतेमध्ये तसंच आहे, पण त्याचं इतक्या छान पद्धतीने माऊलींनी आपल्याला सांगितलंय. या अध्यायाचं नाव आहे मोक्ष संन्यास योग. मोक्ष संन्यास योग. आता जेव्हा अर्जुनाने विचारलं की संन्यास आणि त्याग याच्यात काय फरक आहे, तर तेव्हा भगवंतांना माहिती होतं हा कसा विचारतोय. पण त्याच्यामध्ये ते सांगतात की संन्यास म्हणजे काय, तर कर्मच टाकायचं. जसं आधी अर्जुनाला वाटलं होतं की आपल्याला हे काय कर्म करायला नको, म्हणून जे कर्मच टाकायचं म्हणजे संन्यास. पण कर्म फल टाकणं हा त्याग आहे. संन्यास म्हणजे कर्मच टाकायचं, करायचंच नाही कर्म. पण कर्म करून सुद्धा त्याचं फल जे आहे तो आपण टाकतो, दॅट्स अ कर्म सॉरी त्याग. तो म्हणजे त्याग झाला. तर संसार म्हणजे संन्यास आणि त्याग याच्यामधलं कृष्णाने असं उत्तर दिलेलं आहे. आणि हे सगळं शिकवल्यानंतर म्हणजे कृष्णाने काय काय सांगितलंय ते सांगितल्यानंतर शेवटी कृष्ण त्याला असं म्हणतो की मी तुला आता सगळं ज्ञान दिलेलं आहे, पण काय करायचं हे तुला मात्र ठरवायला पाहिजे. इथे सुद्धा कृष्ण त्याला सांगत नाही तू असं कर, तू असं कर. त्याला म्हणतात हे सगळं तुला ज्ञान दिलेलं आहे, त्याच्या भरोश्यावर तू काय करायचं ते ठरव. तर कर्म फलाचा त्याग सांगितल्यानंतर अम, भगवान त्याला सांगतात की मग किती प्रकारचे कर्म असतात. तर कर्म आपण आधीच्या अध्यायांमध्ये बघितलं होतं ते की विहित, काम्य, नित्य, नैमित्तिक, प्रायश्चित्त असे 5 प्रकारचे कर्म आहेत. आणि त्याच्यापैकी मग ते सांगतात की कुठले कर्म टाकले तर चालतं आणि कुठले कर्म आपण टाकू नये ते चालतं. तर त्याच्यामध्ये ते सांगतात की आपले जे नित्य कर्म असतात ते आपल्याला करायला पाहिजे. पण कर्म म्हणजे नित्य कर्म म्हणजे कसं काय, देवाची पूजा करायची, की आपण पाहिले होते की ते 5 प्रकारचे गोष्टी असतात रोज आपल्याला करायला पाहिजे. तर आपल्या पूर्वजांची आठवण करणं तो पण एक प्रकार त्याच्यातलं भाग आहे नित्यक्रमामधला. आणि देवाची प्रार्थना करायची वगैरे वगैरे, त्या आपण 5 गोष्टी पाहिलेल्या होत्या. तर त्या करायला पाहिजे. पण त्याचं फळ आपल्याला लगेच काही दिसत नाही. म्हणजे आज मी या 5 दिवशी केलं की उद्या आपल्याला फळ मिळेल असं नसतं. पण त्या जर का एकत्रित केल्या तर त्याच्यामध्ये ते आपल्याला शेवटी आपल्याला फळ त्याचं मिळू शकतं. नैमित्तिक गोष्टी पण आपण टाकू नये. अ, काम्य कर्म पण आपण टाकू. काम्य कर्म मात्र आपण टाकावे. कर्म म्हणजे काय, की आपल्याला वाटलं की आता जाऊन एक छान साडी घ्यायची किंवा काहीतरी दागिना घालायचा, अशी मला इच्छा झाली आणि त्या इच्छेवर ते मला करायचं आहे, तर ते कर्म टाकले तरी चालतात. घ्यायलाच पाहिजे असं काही नाही. नंतर यज्ञ, तप आणि ज्ञान हे टाकू नये. हे आपल्याला करायलाच पाहिजे. का करायचं? कारण त्याच्यामुळे आपल्याला चित्तशुद्धी होते. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की रज आणि तम गुण असतात, ते आपल्याला हळूहळू कमी करायचे आहेत. त्याच्या दृष्टीने आपल्याला पुढे पाऊल उचलायला पाहिजे.
नंतर ते सगळं सांगताना त्याच्यामध्ये नैष्कर्म्य असा शब्द आलाय आणि तो नैष्कर्म्य शब्द तुम्ही कोणाचंही म्हणजे भाषण ऐकलं तरी तुम्हाला लक्षात येईल की त्याच्यावरती लोक खूप भार देतात. अं, नैष्कर्म्य म्हणजे काय? तर काया, वाचा आणि मन आणि इंद्रिय, त्याच्यात इंद्रिय पण घेतल्यात, यांच्या ज्या आसक्ती असतात त्या टाकून कर्म करायचं, त्याला नैष्कर्म्य म्हणतात. अर्थातच आपण त्याला अं, निष्काम कार्य कर्मयोग पण म्हणतो. आणि हे करत असताना कर्तेपणाचा अहंकार टाकून ही कामं केली जातात, तेव्हा त्याला नैष्कर्म्य म्हणतात. तर नैष्कर्म्याची खूप छान व्याख्या या अध्यायामध्ये आपल्याला मिळते. आणि कर्मयोग म्हणजे जेव्हा आपण कर्माचं फळ टाकून करतो त्याला आपण कर्मयोग म्हणतो. तर कर्मयोगाने माणसाची वृत्ती आणि दृष्टिकोन बदलतो असं ते म्हणतात. आणि अर्थातच चित्तशुद्धी हा त्याचा परिणाम आहे. आणि व्यक्ती म्हणून सुद्धा आपल्यामध्ये हे अ, बदल दिसू शकतात. नंतर दुसरा महत्वाचा विचार इथे आहे की विहित कर्म असतात ते टाकणे. विहित कर्म म्हणजे आपल्या आश्रमाप्रमाणे आपल्याला जे काही कर्म मिळाले आहेत आणि त्यांना आपण विहित कर्म म्हणतो. तर उदाहरणार्थ गृहस्थ आश्रमात आपल्याला जे काही कामं असतात की आईवडिलांची काळजी घ्यायची, मुलांची काळजी घ्यायची आणि ही सगळी कामं असतात, ही सगळी विहित कर्म आहेत. तर ती मात्र कधी टाकू नये. हा आपल्यासारखे जे संसारी लोक म्हणजे वेदाकडे जातात त्यांना हा मुद्दा लक्षात ठेवायला पाहिजे की वेदाचा अभ्यास करायचा म्हणजे आपल्या घरातली कामं करायची नाही, किंवा आपल्याला ज्या जबाबदाऱ्या आल्यात त्या जबाबदाऱ्या टाळायच्या असं कुठेही लिहिलेलं नाही आहे. आणि सात्विक, राजस आणि तम कर्म त्यांनी सांगितली आहे. त्याच अनुषंगाने बुद्धी, धैर्य, सुख याचं पण विभाजन केलेलं आपल्याला इथे दिसतं. याच्यानंतरचा दोन चार ऍक्च्युअली एकूण 5-6 विचार मी याच्यामध्ये लिहून ठेवलेले आहे. एक महत्वाचा विचार तिथे सांगितलाय की विहित कर्म गुण कर्म विभागशः असतात. म्हणजे जन्माप्रमाणे नसतात विहित कर्म, ते आपल्या गुणांप्रमाणे असतात. आणि हा विचार ज्ञानेश्वरांना अतिशय आवडला होता. आपण आधीच्या अध्यायांमध्ये पण आपण पाहिलं होतं. आणि त्याच मुळे वारकरी पंथामध्ये आपल्याला सगळ्या जातीचे लोक आपल्याला दिसतात तिथे संत झालेले. नंतर दुसरं की विचार न केलेल्या कर्माचा त्याग, तो म्हणजे तामसी त्याग आहे. म्हणजे त्याग करताना त्याचा काही विचार करायचा नाही, बस मला आता त्याग करायचं म्हणून करायचं. तर तो तामसी त्याग झाला, तो आपण करू नये. नंतर शरीराच्या अम, दुःखाच्या भयाने आपण एखादं कर्म टाकणं त्याला राजस त्याग म्हणतात. आणि नंतर मग त्यांनी 5 कारणं दिली आहेत, ते आपण जेव्हा आपण शिकू तेव्हा बघूया की कर्म करण्याची 5 कारणं दिलेली त्यांनी. तर एक म्हणजे अधिष्ठान, ज्याच्याप्रमाणे आपण करतो ते करता आपण जीव, ज्ञानेंद्रिय आणि प्राण प्राणवायू प्राणवायूचे जे प्रकार असतात ते, असे 5 गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. नंतर अध्याय नाही सॉरी श्लोक 18 ते 16 18 to 14 हे जे आहेत त्याच्यामध्ये कृष्णाने 6 विषयांचा उहापोह केलेला आहे. तर ते विषय जेव्हा येतील तेव्हा आपण बघूया. नंतर एक सुंदर विचार आहे की ब्रह्म आपण ज्याला म्हणतो, ब्रह्माची व्याख्या त्यांनी अविभक्तम विभक्तेषु अशी केली आहे. अविभक्तम विभक्तेषु म्हणजे काय म्हणतो आपण, 2 विरुद्ध शब्द त्यांनी एकत्र घेतलेले आहेत. तर एक म्हणजे ब्रह्म हे तर अविभक्त म्हणजे त्याचे काही भाग करता येत नाही, एकच पूर्ण ब्रह्म आहे. पण तो प्रत्येक भूतामध्ये असल्यामुळे त्याला विभक्तेषु असं पण म्हटलंय. ते तो तर आहेच, म्हणजे ब्रह्म सगळीकडेच आहे, पण ते आपल्यामध्ये सर्वांमध्ये आहे, सर्व जीवांमध्ये आहे असं दाखवण्यासाठी त्यांनी
विभक्तेषु पण त्याला म्हटलेलं आहे. छान शब्द आहे तो पण. श्रद्धा, कर्म, बुद्धी, धृती या चार गोष्टींचे सुद्धा त्यांनी सत्व, रज, तम याच्याप्रमाणे भाग केलेले आहे. आणि अं, गंमत मला अशी वाटली की सुख आपण जे म्हणतो त्याच्यामध्ये सुद्धा 3 प्रकार सांगितले आहे की सात्विक सुख म्हणजे काय, जेव्हा भावाची भेट होते ते सात्विक सुख झालं. राजस सुख म्हणजे काय, जेव्हा काही आपल्याला आवडतं आणि आपण ते विकत घेतो वगैरे, ते राजस सुख झालं. आणि पण ते क्षणिक असतं, ते पण त्यांनी सांगितलंय की आता साडी विकत घेतली, मला हवी म्हणून घेतली, पण तिथे ते संपत नाही ना, मग आपल्याला दुसरं काहीतरी घ्यावंसं वाटतं. तर असं ते राजस सुख असतं, ते संपत नाही, क्षणिक असतं आणि ते आपल्याकडे राहतच. म्हणजे एक गोष्ट विकत घेतली की संपत नाही तिथे. नंतर तामस सुख असं त्यांनी सांगितलं की विषयांच्या स्वैरपणाची जी हे असते, लोकांना भोगावयाचे वाटतात, ते म्हणजे तामस सुख. एनिवे, तर अशा प्रकारे त्यांनी या सगळ्यांचं सत्व, रजतम याच्याप्रमाणे प्रकारांमध्ये वर्णन केलेलं आहे. आणि शेवटी ते म्हणतात की गीता ही अ, त्रयकांडात्मक आहे. म्हणजे त्रयकांड काय, कर्म, उपासना आणि ज्ञान, असे 3 कांड आहेत त्याच्यामध्ये. पण त्याचं जर का अगदी मूळ स्वरूप बघायचं असेल तर एक इथे ओवी आहे किंवा एक श्लोकच आहे पूर्ण. त्याच्यामध्ये ते सांगतात की जिथे कृष्ण आहे आणि विजय आहे म्हणजे अर्जुन आहे, तिथे विजय, ऐश्वर्य आणि अधड सॉरी तिथे अढळ नीती आपल्याला दिसून येते. आणि त्याच्यानंतर मग ऑफकोर्स ज्ञानेश्वर महाराजांचं पसायदान आहे, जे मूळ गीतेमध्ये नाही आहे आणि आपण खूपदा त्याच्याबद्दल बोललेलो आहोत. आणि शेवटी आपण पसायदानसाठी वेगळंच म्हणजे एक आणखीन एक आपण सेशन घेणारच आहोत जेव्हा पसायदान येतो. तर तिथे आपण हा ते संपला असं म्हणूया. तर तत्सत असं माझं स्पष्टीकरण होतं. खूप शिकायचं याच्यामध्ये आणि छान आहे खूप सगळं. काय वाटतंय? फारच छान सांगितलं. छान झालं. पण जमेल तेवढं आपण वाचू असं. इट वॉज गुड, व्हेरी नाईस ऍक्च्युली. नाही, थँक्यू निलिमाताई. खरंच खूप छान, खूप सुरेख सांगितलंय. हा, म्हणजे मी फक्त मुद्दे सांगितले, जसं म्हणजे मामांनी पण सांगितलेले आहेत, पण ते मला वाटलं आपल्या शब्दात थोडस वेगळं पडतं ना. करेक्ट येस. I think तुम्ही ऐकून समराईज जास्त करून बरं चांगलं सांगितलं. त्याच्यात त्यांनी काय केलंय की जे जसा विषय येत गेला ना तसं हा. लिहिलेलं आहे. तुमचा भर दुसरीकडे सुंदर होता, म्हणजे असा मुख्य मुद्द्यांवरती होता असे हा, फक्त मुद्दे वाटवकर. ना. हा. दॅट वॉज नाईस. ऐकल्यावर उदाहरणासकट ते बरं जास्ती टिकतं मनाला. लक्षात राहतं. हा. हो, खरंय, ते खरंय. गाईड चांगला असला की वाट पुढे चांगली दिसते. हो. बरोबर. या खरंच म्हणजे वाचताना आपल्या हे सगळं लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला का का वाचायचं. वाचायचंय? हा, तर Correct. चल लावूया, सुरू करूया आपण आता. हे बरेच वेळ घेतला मला वाटतं. सोपे निलिमाताई. सुरू करू, वाचू मी? हो, वाच. अध्याय 18, सर्व गीतार्थ संग्रह योग. हे निष्पापा, आपल्या सेवकांचे संपूर्ण कल्याण करणाऱ्या आणि जन्म व म्हातारपण रूपी मेघांच्या फळीची धुळदाळ करणाऱ्या हे वायुरूपी श्री गुरुदेवा, तुमचा जय जयकार असो. हे अतिशय सामर्थ्यवान, अहंकारादी अशुभ समुदायांचा ज्याने नायनाट केला आहे, अशा वेदशास्त्ररूपी वृक्षांचे फळ असलेल्या व त्या फलाची प्राप्ती करून देणाऱ्या हे श्री गुरुदेवा, तुमचा जय जयकार असो. हे स्वरूपतः पूर्ण असलेल्या, ज्यांच्या विषय वासना नाहीशा झाल्या आहेत,
त्यांचा कैवार घेणाऱ्या, कालाच्या करामतीसहित अंकित करून ठेवलेल्या, अंशादी विभागापलीकडे असलेल्या श्री गुरुदेवा तुमचा जय जयकार असो. हे निरुपाधिका, ज्याच्या ठिकाणी जोराचा विपुल आनंद प्रकट आहे, अशा संपूर्ण दोष नेहमीच नाहीसे केलेल्या व सर्वांना कारण असलेल्या श्री गुरुदेवा तुमचा जय जयकार असो. हे स्वयंप्रकाशा, जगद्रूपी ढगाचा गर्भ ज्यात संभावतो, अशा आकाश स्वर्गादी, थोडं वरती करा प्लीज, अशा आकाशा सर्वादी लोकांच्या उत्पत्तीचे आधारभूत खांबच असलेल्या संसाराचा फडशा पाडणाऱ्या श्री गुरु तुमचा जय जयकार असो. हे स्थिर असणाऱ्या साधकाचे चंचल चित्त पिऊन मोठे पोट झालेल्या, जगत प्रकट करणाऱ्या एकसारखा खेळ खेळण्याची आवड असलेल्या श्री गुरुदेवा तुमचा जय जयकार असो. हे अत्यंत शुद्ध ज्ञानदयोरूपी अरण्यातील हत्ती म्हणजे ज्ञानाभिमान गलित करणारे अशा, तसेच शमदमे करून मदनाच्या भयाचा नाश करणाऱ्या दयासागरा श्री गुरुदेवा तुमचा जय जयकार असो. हे अविकारी मदनरूपी सापाच्या घमेंडीचा धुव्वा उडविणाऱ्या, भक्तांच्या प्रेमरूपी घरातील दिवा असणाऱ्या व तापाचा नायनाट करणाऱ्या श्री गुरुदेवा तुमचा जय जयकार असो. हे अद्वितीय परिपक्व झालेल्या वैराग्यवानाचेच काय ते फक्त प्रेम असलेल्या आपल्या दासाच्या स्वाधीन होऊन राहिलेल्या, भजन करण्यास योग्य असलेल्या मायेच्या ताब्यात न सापडणाऱ्या गुरुदेवा तुमचा जय जयकार असो. कल्पनारहित अशी ज्याची प्रसिद्धी आहे, अशा परमात्म स्वरूपास प्राप्त करून देणाऱ्या कल्पवृक्षा, स्वरूप ज्ञानरूपी वृक्षाची बी वाढण्याची जमीन असलेल्या देवा श्री गुरु तुमचा जय जयकार असो. हे भेदरहित श्री गुरु, असे तुम्ही आहात, अशी पृथक पृथक अनेक विवेचनांच्या द्वारा तुमच्या संबंधाने स्तुती तरी काय करावी. ज्या ज्या विशेषणांनी तुमचे वर्णन करावे, त्या त्या विशेषणांनी दाखविलेले जे जे दृश्य स्वरूप ते तुमचे रूप नाही, हे मी समजतो व म्हणूनच या स्तुतीच्या शब्दांनी वर्णन करण्याची मला लाज वाटते. समुद्र आपली मर्यादा उल्लंघन करीत नाही, अशी त्याची प्रसिद्धी आहे, परंतु जोपर्यंत त्याने पूर्ण चंद्र उदयाला आलेला पाहिला नाही, तोपर्यंत ती खरी असते. महाराज ऐका, चंद्रकांतमणी आपल्या पाझराने चंद्रास आपण होऊन अर्ध्य वगैरे देत नाही, तर ते अर्ध्याधिक देव विण्याचे काम तो चंद्रच त्या चंद्रकांत मण्याकडून करवितो. वसंत प्राप्त झाला म्हणजे झाडांच्या फांद्यांना कशी अकस्मात पालवी फुटते ते कळत नाही, परंतु ते पालवी फुटणे थांबून ठेवणे हे झाडांच्याही स्वाधीन नसते. हा सुरेख लिहिले. सूर्य विकासिनी कमळाला सूर्यकिरणांचा योग झाला म्हणजे मग कोण संकोचून राहणार, अथवा पाण्याच्या संसर्गात आलेले मीठ आपले अंग विसरते, विरघळते. त्याप्रमाणे जेव्हा मी तुझे स्मरण करतो, तेव्हा मी आपला मीपणा विसरतो. मग जसा तृप्त पुरुष ढेकराने व्यापला असता, त्यास आपले ढेकर आवरून धरता येत नाही. महाराज, मला तुम्ही असे केले आहे. आपण माझ्या जीवनाचा नाश करून स्तुतीच्या निमित्ताने माझ्या वाचेला वेड लावले आहे. अथवा एरवी तरी मी शुद्धीवर राहून जेव्हा स्तुती करील, तेव्हाच माझ्या हातून गुण व गुणातीत यांची तुलना केल्यासारखे होईल. आणि महाराज, तुमचे स्वरूप एकरस आहे, मग तुमच्या ठिकाणी गुण व गुणातीत ही निवड कशी करता येईल? हे पहा, मोती अगोदर फोडून मग सांधणे चांगले, किंवा ते आहे तसेच संबंध ठेवणे चांगले. आणि तू बाप आहेस व तूच आई आहेस, अशा वर्णनाने तुझी स्तुती होत नाही, कारण की त्या प्रतिपादनात लेकरू या उपाधीचा विटाळ आहे.
महाराज, तुमची एखादी व्यक्ती दास झाल्याने आलेले परावलंबी स्वामित्व तुमच्या ठिकाणी प्राणी पादण्यात काय अर्थ आहे? असे सापेक्षतेच्या उपाधीने उष्टी झालेल्या मोठेपणाचे तुमचे वर्णन कशाला करू? हे स्वामीनु, तू अंतर्बाह्य एकसारखा व्यापून असणारा आत्मा आहेस असेही म्हटले असता आत असणारा जो तू त्या तुला बाहेर बाहेर घालविला असे होईल. म्हणून महाराज, आपण जसे खरोखर आहात तशा आपल्या यथार्थ स्तुतीकरिता लागणारी विशेषणे जगामध्ये मला दिसत नाहीत. कारण की मौना वाचून दुसरा दागिना आपण अंगावर घालीतच नाही. तुमच्या संबंधाने काही न बोलणे ही स्तुती होय, काही न करणे ही पूजा आणि साधकाने आपण जीव, शिव अथवा ब्रह्म यापैकी कोणाचाच अभिमान न घेणे हीच तुमची जवळीक होय. नाही, छान. तर खूपच सुरेख. तरी पण भ्रमाने भुलून वेडा झालेला मनुष्य जसा बडबडतो त्याप्रमाणे मी तुमचे वर्णन करतो. ते हे श्री गुरु माऊली, तू सहन कर. आता माझ्या व्याख्यानाच्या विस्तारास यात गीतेतील योग्य भावार्थ आला आहे अशी आपली संमती दाखविणारा मोत्यांच्या अंगठीचा मोर्तब शिक्का करा. कारण त्या योगाने माझे हे बोलणे सज्जनांच्या सभेतील सर्व संतांना मान्य होईल. यावर श्री गुरु निवृत्तीनाथ म्हणाले, अशी वारंवार विनंती करू नकोस. अरे, सोन्या होण्याकरता परिसावर लोखंड किती वेळा घासावयास पाहिजे? एकदा घासले की पुरे. तेव्हा ज्ञानदेव विनंती करून म्हणतात, महाराज, आपली ही आज्ञा हा आपला प्रसादच आहे. तर आता आपण व्याख्यानाकडे लक्ष द्यावे. महाराज, गीतारूपी रत्नमंदिराचा हा 18वा अध्याय अर्थरूपी चिंतामणीचा बनविलेला कळस आहे व सर्व गीतेचे दर्शन करविणारा वाटाडे आहे. लोकात तरी अशी समजूत आहे की दुरून देवळाचा कळस दिसल्याबरोबर त्या देवळातील देवतेची भेटच दर्शनच हस्तगत झाली असे होते. आता पुढे मला वाटतं 31 ओव्या करायच्या अजून ओव्या ओव्या. वाचायच्या. आल्या ना. हा. ओव्या वाचायच्या. जय जय देव निर्मळ निजजनाखिल मंगळ जन्म जरा जल दजाळ प्रभंजन जय जय देव प्रबळ विदळिता मंगळ कुड निगमागम द्रुम फलप्रद जय जय देव सकळ विगत विषयावत्सल कलित काळ कौतूहल कलातीत जय जय देव निष्फळ स्फुरदम मंदानंद बहळ नित्य निरस्त खिलमळ मूळभूत जय जय देव स्वप्रभ जगदंबू दघर फन नभ भुवनोदभावर भस्तंभ भवध्वंस जय जय देव निश्चळ चलित चित्त पानून तुंदिल जगदुन्मिल विनाविरल केली प्रिय जय जय देव विशुद्ध विद्युदयोधान द्विरद शमदम मदन मदभेद दयावर्ण जय जय देव करूप अतिकृत कंदर्प सर्पदर्प भक्तभाव भुवनदीप तापापह जय जय देव अद्वितीय परिणतो परमैक प्रिय निजजन जीय भजनीय मायागम्य जय जय देव श्री गुरो अल्पनाख्या कल्पतरो संविद्रुब बीजप्ररो हणावणी हे काय ऐकेक ऐसेसे नाना परिभाषवशे स्तोत्र करू तुझो द्वेषे निर्विशेषा जिही विशेषणी विशेषिजे ते दृश्य नवे रूप तुझे हे जाणे मी म्हणून लाजे
वाणना वरती करा प्लीज. वाणना इही परिमर्यादेचा सागरू, हा तवची तया डगरू, जवण देखे सुधा करू उदया आला. सोमकांतू निज निर्झरी, चंद्राध्याद्यक नत करी, ते तोची अवधारी करवी कीजी. नेनो कैसी वसंत संगे अवचितिया वृक्षाची अंगे, फुटती तैह्याची जोगे धरणे नोहे. पद्मिनी रविकिरण लाहे मग लाजे कवण, काजळे शिवतले लवण आंग भुले. तैसा तू ते जेथ मी स्मरे, तेथ मी पण मी विसरे, मग जाकळीला ढेकरे तृप्तू जैसा. मज तुवाजी केले तैसे, माझे मी पण धाडूनी देशे, स्तुती मिशे 5 पिसे बांधले वाचे. ना एरवी तरी आठवी, राहोनी तू स्तुती जय करावी, तै गुणागुणिया धरावी सरोभरी की. तरी तुझी एक रसाचे लिंग, केवी करू गुणागुणी विभाग, मोती फोडोली सांदिता चांग, की तैसेची भले. आणि तू बाप तुची माय, इही बोलीना स्तुती होय. ढिंबोपाधिक आहे विटाळू तेथे, जी जालोनी पायी आले, ते गोसावी पण केवी बोले. ऐसे उपाधी उशिटले काही वानू, तरी आत्मा तू एकसरा, हेही म्हणता दातारा. आंतुल तू बाहेरा घापतासी, म्हणून साचा तुझ लागी, स्तुती न देखे जी जगी. मौना वाचून लेणे अंगी, सुसीनामा. स्तुती काही न बोलणे, पूजा काही न करणे, सन्निधी काही न होणे तुझ्या ठाई. तरी जिंतले जैसे भुली, पिसे आला पुघाली, तैसे वानू ते माऊली उपसा हे तू. आता गीतार्थाची मुक्त मुदी, लावी माझी वाग्वृद्धी, जे माने हे सभासदी सज्जनांचा. एथ म्हणितले श्री निवृत्ती, नको हे पुढती परिसे लोहा दृष्टी किती. वेळ वेळा कीजे गा, तव विनवी ज्ञान देव, म्हणे हो काजी पसाहो, तरी आवधानू देतू देऊ ग्रंथा आता. जी गीता रत्न प्रसादाचा, कळसू अर्थ चिंतामणीचा, सर्व गीता दर्शनाचा पाळाऊ जो. लोकी तरी आथी ऐसे, जे दुरुनी कळसू दिसे, आणि भेटीची हात वसे, देवतेची तिये. छान छान वाचलंस. थँक्यू. आता पुन्हा याच्याकडे पेज जाऊ. 14 वर. मागे जायला पाहिजे. येथेही या 18व्या अध्यायाच्या बाबतीतही तसेच आहे. कारण की या एकाच अध्यायाने सर्व गीताशास्त्र पाहिले असे होते. म्हणून याच कारणाकरिता श्री व्यासांनी गीतारूपी मंदिरावर 18वा अध्याय हा कळस चढविला असे मी म्हणतो. मंदिर बांधण्यात कळसापलीकडे काही काम शिल्लक राहिले नाही असे नसते काय? तीच गोष्ट गीता देखील आपल्या समाप्तीने सांगत आहे. व्यास हे स्वभावताच मोठे बुद्धिमान कारागीर, मोठे सूत्रकार होते. त्यांनी वेदरूप रत्नांच्या पर्वतावर असलेल्या उपनिषदर्थरूपी पठारावर खणायला आरंभ केला, म्हणजे उपनिषदांचा विचार करण्यास आरंभ केला. तेव्हा धर्म, अर्थ व काम हा त्रिविध पुरुषार्थरूपी जो पुष्कळसा आसार चाराचुरा निघाला, त्याचा महाभारत रूपी कोट गीता मंदिरासभोवती केला. या खाणींमध्ये आत्मज्ञान रूपी अखंड दगड निघाला. तो चातुर्याने साफसूफ करून त्याचा श्रीकृष्णार्जुन संवाद रूपी चांगला चिरा तयार केला. निवृत्ती रूपी ओळंबा लावून सर्व शास्त्रार्थाची पुरणी घालून व्यासांनी त्या चिऱ्याच्या मांडणीने मोक्षाच्या स्वरूपाचा आकार साधला. अशा तऱ्हेने
गीतारूपी मंदिराची उभारणी करीत असताना भूमी शुद्ध करण्यापासून ते 15वा अध्याय संपेपर्यंतचे 15 अध्यायांचे गीतारूपी मंदिर गच्चीपर्यंत पुरे झाले. वरती 16वा अध्याय हा गळ्यावरील डेऱ्याचा आकार होय आणि जो 17वा अध्याय आहे तोच कळसाच्या बैठकीचा ओटा होय. त्याच्याही वर 18वा अध्याय हाच कोणी एक सहजच उभारलेला कळस होय. त्यावर गीतादिक शास्त्रांमुळे व्यास हे ध्वजेच्या ठिकाणी लागले, म्हणून पहिल्या अध्यायापासून 17व्या अध्यायापर्यंत जे मागील अध्याय आहेत ते चढत्या चढत्या भूमिकेने आकार असून ते सर्व काम पुरे झाल्याचे 18वा अध्याय आपल्या ठिकाणी दाखवित आहे. मंदिराचे पुरे झालेले काम कळसाच्या योगाने अपुरे राहिले नाही तर ते पुरे झाले हे उघड होते. त्याप्रमाणे 18वा अध्याय हा कळस असल्यामुळे तो गीतारूपी मंदिराचे काम संपूर्ण झाले असे स्पष्ट दाखवितो. याप्रमाणे कारागीर व्यासांनी गीतारूपी मंदिर मोक्षाकरिता तयार करून प्राण्यांचे नाना प्रकारांनी रक्षण केले. कोणी या गीतारूपी मंदिराला आवर्तन रूपी प्रदक्षिणा बाहेरूनच करतात व कोणी श्रवणाच्या निमित्ताने या गीता मंदिराच्या सावलीचा उपभोग घेतात. कित्येक पुरते अवधान रूपी विडा पैसा देऊन गीतारूपी मंदिराच्या अर्थज्ञान रूपी गाभाऱ्यात प्रवेश करतात. ते आत्मज्ञानाने आत्मरूप श्री हरीची तात्काळ भेट घेतात. परंतु या गीतारूपी मंदिराच्या ठिकाणी मोक्षरूपी प्रसाद सर्वांनाही एकसारखाच मिळतो. खऱ्या श्रीमंताच्या पंक्तीला भोजनात खालच्या वरच्या माणसांना एकच पक्वान्न असते. त्याप्रमाणे या गीतेच्या श्रवणाने अर्थज्ञानाने व आवर्तनाने मोक्षच मिळतो. हे मर्म जाणूनच हे गीतारूपी वैष्णव मंदिर आहे व 18वा अध्याय हा कळस आहे असे मी स्पष्ट म्हटले. आता 17व्या अध्यायानंतर 18व्या अध्यायाची उत्पत्ती कशी झाली तो संबंध डोळ्यांना दिसेल अशा रीतीने सांगतो. स्त्री व पुरुष हे 2 आकार न बिघडविता एक शरीर घडलेले अर्धनारी नटेश्वरच्या रूपात दिसते. अथवा गंगा यमुना यांचे पाणी ओघाकडे दृष्टी दिली असता वेगवेगळे दिसून येते, परंतु त्या दोन्ही नद्यांचे उदक पाणी या दृष्टीने पाहिले असता एकच आहे असे दिसते. अथवा चंद्रबिंबाच्या ठिकाणी शुक्ल पक्षातील तिथीच्या मानाने प्रत्येक दिवसाला अधिक कला प्राप्त होत असते, परंतु पौर्णिमेच्या दिवशी जर पाहिले तर जसे चंद्रबिंबाच्या ठिकाणी तितक्या निरनिराळ्या कलांचे वेगळे थर दिसत नाहीत, त्याप्रमाणे या गीतेत एकापासून एक चरण पृथक केल्याने एका श्लोकाचे 4 चरण झाले. तसेच एका अध्यायात एका श्लोकाहून दुसरा श्लोक निराळा असा तोडल्याने एकाच अध्यायाचे अनेक श्लोक झाले. त्याचप्रमाणे एक अध्याय संपून दुसऱ्या अध्यायास आरंभ केला म्हणून गीतेचे पुष्कळ निरनिराळे अध्याय झाल्यासारखे खरोखर जरी वाटतात, परंतु पदे, श्लोक व अध्याय यांच्या अनेकतेमुळे ग्रंथात प्रतिपादिलेल्या सिद्धांताच्या अभिप्रायात अनेकत्व येत नाही. रत्नांच्या हारात रत्ने अनेक असली तरी दोरी जशी एकच असते. पुष्कळ मोती मिळून एक पदरी हार केला असता त्यास एकावळी म्हणता येते, परंतु त्या एकावळीच्या ठिकाणी मोते जरी अनेक असली तरी शोभा एकच असते. फुले व सुवास मोजण्याकरता 1-2 अशी बोटे घालता येणार नाही. या गीतेतील श्लोकांचे व अध्यायाचे तसेच समजावे. म्हणजे या गीतेत जरी श्लोक व अध्याय वेगवेगळे आहेत तरी त्या सर्वांमधून सिद्धांत एकच आहे. या गीतेत श्लोक 700 आहेत व अध्यायांची संख्या 18 आहे, परंतु देवांनी जे सांगितले ते एकच तत्व ज्ञान सांगितले, दुसरे नाही. आणि मीही ती संगती न सोडता ग्रंथाचे विवरण केले आहे व सांप्रत माझे 18व्या अध्यायाचे निरूपण तुम्ही त्याच धोरणाने ऐका. तर 17व्या अध्यायाचा शेवट होण्याच्या वेळी शेवटच्या श्लोकात देव असे म्हणाले की तरी ब्रह्मनामाविषयी श्रद्धा सोडून देऊन जितकी कर्मे करावीत तितकी सर्व व्यर्थ होतात. आता श्लोक
तैसेच येथही आहे. जे एकेच येणे अध्याये आगवाची दृष्ट होये गीता गमुहा. मी कळसू याची कारणे 18वा अध्याय म्हणे उवाईला बादरायणे गीता प्रासादा. नो हे कळसा परते काही प्रासादी काम नाही ते सांगतसे गीताही संपलेपणे. व्यासू सहजे सूत्री बळी तेणे निगम रत्नाचळी उपनिषदार्थाची माळी माझी खांडिली. तेथ त्रिवर्गाचा अणुआरू आडाऊ निघाला जो अपारू तो महाभारत प्राकारू भोवता केला. माझी आत्मध्यानाचे एकवट तळवाडे झाडुनी चोखट घडिले पार्थव वैकुंठ संवाद कुसरी. निवृत्ती सूत्र सोडणिया सर्व शास्त्रार्थ पुरविणिया आवो साधिला मांडणिया मोक्षरेखेचा. ऐसेनी करिता उभारा 15 अध्यायात 15 भूमी निर्वाळलिया पुरा प्रासादू जाहला. उपरी 16वा अध्यावो तो ग्रीवे घंटेचा आवो सप्तदशू तो चिठावो पडघाणिये. तयाही वरी 18दशू तो आपैसा मांडला कळसू उपरी गीतादिकी व्यासू ध्वजे लागला. म्हणून मागील जे अध्याय ते चढते भूमीचे आय तयांचे पुरे दावित आहे आपुला अंगी. जालया कामा नाही चोरी ते कळसे होय जरी तेवी 18दशू विवरी साध्यंत गीता. ऐसा व्यासे विंदाणिये गीता प्रासादू सोडणिये आणुनी राखिले प्राणिये नाना परी. एक प्रदक्षिणा जपाचिया बाहेरोनी करीती यया एक ते श्रवण मिशे छाया सेविती ययाची. एक ते अवधानाचा पुरा विडा पाऊड भीतरा देऊनी रिगती गाभारा अर्थज्ञानाचा. ते निजबोधे उराउरी भेटती आत्मया श्रीहरी परी मोक्ष प्रसादी सरी सर्वाही याथी. समर्थाची ये पंक्ती भोजने तळिल्या वरिल्या एक पक्वाने ते विश्रवणे अर्थे पठणे मोक्षुची लाभे. ऐसा गीता वैष्णव प्रासादू 18वा अध्याय कळसू. कळसू विशदू म्या म्हणितला हा भेदू जाणोनिया. आता सप्तदशा पाठी अध्याय कैसे निउठी तो संबंधू सांगो दिठी दिसे तैसा. न मोडता दोन्ही आकार घडिले एक शरीर हे अर्धनारी नटेश्वर रूपी दिसे. का गंगा यमुना उदक ओघ बगे वेगळीक दावी होऊन एक पाणीपणे. नाना वाढिली दिवसे कळाबिंबी पैसे परी सिनाने लेवे जैसे चंद्री नाही. ऐसी सिनानी चारी पदे श्लोक श्लोकावच्छेदे अध्यावो अध्याय भेदे गमे कीर. परिप्रमेयाची उजरी अनान रूप न धरी नाना रत्नमणी दोरी एकची जैसी. मोतीये मिळवणी बहुवे एका वळीचा पाडू आहे परी शोभे रूप होये एकची तेथ. फुला फुला सरा लेख चढे धृती दुजी अंगुळी न पडे श्लोक अध्याय तेणे पाडे जाणावे हे. 700 श्लोक अध्याया 18 लेख परी देव बोलिले एक जे दुजे नाही. आणि म्याही न सांडून ते सोये ग्रंथा व्यक्ती केली आहे प्रस्तुत तेणे निर्वाहे निरूपणायिका. तरी 17वा अध्यावो पावता पुरता ठावो जे संपता श्लोकी देवो ऐसे बोलिले. ना ब्रह्मनामाचा विकी बुद्धी सांडुनी असती की कर्मे की जती तितुकी असते होती. छान छान वाचलं. म्हणूया थांबू इथे आहे ना. थांबूया का नीलमते? या चालेल, मग मला वाटतं ह्या आता मग नेक्स्ट टाइम तुम्ही वाचा.
क्षमाताई वाचणार होत्या ना. हो चालेल. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो नियामज द्यावे पसाय दान हे. जे काळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वांनी सदा सज्जन सोय रे हो तू. किंबहुना सर्वसुखी पूर्ण हो नीतीही लोकी, भुजी जो आदिपुरुखी अखंडिता. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये, दृष्टादृष्ट विजये होवावेजी. येथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो, हा होईल दान पसाओ. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.